जो एक चांगल्या प्रकारचे इथे मेजवानी दिली होती आणि चांगल्या प्रकारचं योगदान दिलं होतं मुरावाडी गावाच्या सर्व क्रीडा रसिकांनी खेळाडूंनी तसेच मान्यवरांनी या स्पर्धेचं एक भव्य दिव्य अशा स्पर्धा झाल्या होत्या आणि याच दरम्यान मात्र एक उद्घोषणा केली होती आणि इथे देखील एक सीएम चषक म्हणून होईल आणि सीएम चषकाची चांगल्या प्रकारची मेजवानी केली आणि चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आणि एक व्यासपीठ लाभून दिलं आणि आमच्यासारख्या एक कलाकारांना एक सुवर्ण संधी दिली ती मात्र या मैदानावर पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा एकदम ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू तेवढाच चांगल्या पद्धतीने खेळलेला आणि मात्र एक धाव आपल्या संघासाठी श्री गणेशा केलाय तो मात्र सतीशने चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिली गेली तर निवी संघाकडून मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणार यात काही शंकाच नाही कारण की ज्या निवी संघाने मात्र या सगळीकडे दबदबा मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी फलंदाजी असो परंतु बघूया यजमान संघ ओहो हो मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा मारण्याचा पूर्णपणे इरादा फसला नेण्याचा पूर्णपणे इरादा होता अगदी कव्हरच्या वरून मारण्याचा परंतु चेंडू आणि बॅटचा नीट संपर्क आला नाही चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्या चेंडू कव्हरच्या वरून जातोय मात्र वन बाउन्स फॉर रन दिल मांगे मोर रन मिळतील फॉर अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते डीजे सुंदर गोलंदाजी केली होती परंतु पुढच्या चेंडूवर मात्र नयनने मोठा फटका नक्कीच घेतलाय ओहो मात्र स्लोवर मध्ये चेंडू पंटाने मात्र नक्की हात फैलावलेत आपण पाहायला गेलं तर ही मात्र उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू परंतु ज्यावेळी चेंडूला मात्र सीमारेषा इथे मात्र आपल्याला ज्याप्रमाणे सीमारेषा पाहिली जाते इथे मात्र देखील एक गोलंदाजाला देखील सीमारेषा असते बॅटच्या पट्ट्यात चेंडू होते चेंडू आधी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे मध्ये चेंडू ट्रॅप मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 4 मध्ये धावा मिळतील 4 चांगल्या प्रकारची फलंदाजी डीजे पाहिलं गेलं तर 2 चेंडू मध्ये 2 बॅक टू बॅक खटखटी चौकार नक्की झाले संकेतच्या गोलंदाजीवर चांगला प्रकारचा पाऊंजर घेतोय धावसंख्या धावपळकार आहे ती मात्र 11 धावसंख्या पहिलं षटक प्रगती पथकावर आहे मित्रांनो पाहिलं गेलं तर धावसंख्येत मात्र एक 2 चौकाराच्या साह्याने धावसंख्या उभारली ती मात्र 11 धावसंख्या आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे असणार आहे सतीश कशा प्रकारची फलंदाजी करेल एक संकेतच्या गोलंदाजीचा चांगला पाऊंजर घेतोय बॅटच्या पट्ट्यात चेंडू हवेमध्ये मीडा क्षेत्रक्षण तैनात आहे ओ हो मात्र कोणतीही चूक होणार नाही निवी संघाला देखील माहिती आहे हे जर मात्र खरोखर जीवनदान दिलं तर मात्र मागणं ठरू शकतं डीजे आपण पाहिलं गेलं तर पहिलं षटक प्रगती पथकावर असताना चांगल्या प्रकारची संकेतचा चांगला गोलंदाजीचा चांगला पाऊंजर घेतला परंतु पाहिलं गेलं तर एक नक्कीच मोहरा टीमला तो मात्र इथे सतीश स्वरूपात एक चांगली फलंदाजी करण्याच्या नादामध्ये चांगल्या प्रकारचा विकेटचा पतंग झाला आणि मात्र संकेतला मात्र एक चांगल्या प्रकारचं एक षटक चांगलं होतं थोडंसं मागणं ठरलं होतं परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र एक मोठा विकेट घेण्यामध्ये यश संपादन झालं आता मात्र नॉन स्ट्राईक फलंदाज आहे तो ओंकार गोलंदाजी मार्कडे असणार आहे गोलंदाज अजिंक्य ज्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना नक्कीच पेश केलाय परंतु बघूया पाहिलं गेलं तर या मैदानामध्ये सीएम चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहिलं गेलं तर प्रवीणजी तडकर साहेब खरोखर एक चांगल्या प्रकारचं इथे एक प्लॅटफॉर्म ओपन करून दिले ते सर्व खेळाडूंना क्रीडा रसिकांना तसेच आम्हाला देखील समालोचकांना परंतु एक सुवर्ण संधी दिली आम्हाला बोलण्याची इथे मात्र गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो अजिंक्य चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय या मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल
सुंदर पद्धतीचा चेंडू पॉइंट स्टेशन टोन काढला तिकडे चेंडू ट्रॅव्हल होईल जोपर्यंत चेंडू हातामध्ये सापवेल तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित पद्धतीने केले पाहिलं गेलं तर या चुकीच्या पद्धतीची फेकी आणि एकच धावेवर समाधान मारायला लागेल ते मात्र नयन याला नयन यांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी करत दोन खणखणीत चौकार नक्कीच लगावले परंतु धावसंख्येत मात्र 11 धावसंख्या पहिले षटकामागे पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर मात्र एक धावेचा फटका तो मात्र नयनच्या बॅट मधून पाहायला मिळाला धावसंख्या मात्र एक पुढे सरसावली धावसंख्या होतीये ती मात्र 12 धावसंख्या आपण पाहतोय ओंकारकडून मोठ्या अपेक्षा असतील ते मुरवाडी संघाला मुरवाडी संघाकडून एक मोठा फटका मध्ये भारत असलेला हा ओंकार सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा गुडलाच पण चेंडू उडाला पंचाकडे जरी नक्की आले परंतु हा पंचांनी मात्र एक अवांतर धावसंख्येत नक्कीच एकनी भर पडली पाहिलं गेलं तर चेंडू अप्रतिम दर्जाचा होता कारण की जेव्हा चेंडूला उसळी मिळाली तेव्हा कोणताही मात्र इथे ऑप्शन उरला नाही परंतु ज्यावेळी गोलंदाजीला मात्र नक्कीच धार आहे त्याप्रमाणे गोलंदाजीला नक्कीच चांगल्या प्रकारचा वेग आहे वेग म्हटलं गेलं तर खरोखर सुंदर पद्धतीचा चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात इथे मात्र विकेटचा पतंग डीजे एक चांगला प्रकारचा ओंकारकडे इथे मात्र एक नमुना चांगला पेश करण्याची सुवर्ण संधी होती पाहिलं गेलं तर सर्व देखील महिला देखील आपल्याला इथे पाहण्यासाठी आलेले आहेत कारण की माझा मुलगा ज्यावेळी या मैदानामध्ये पाहतो बाहेर मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो परंतु गावामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतो इथे मात्र पाहण्यासाठी सर्व महिला देखील आलेल्या आहेत परंतु माझा मुलगा म्हटल्यानंतर काहीतरी कार्यक्रम करून दाखवेल परंतु आता मात्र पाहायचं आहे इथे फलंदाजी मार्कडे असणार आहे तो संस्कार सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा गुडलाच चेंडू उडाला परंतु पाहिलं गेलं तर एक पॉइंटच्या वरून खेळण्याचा इरादा होता इरादा फसला मित्रांनो परंतु चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये ज्याप्रमाणे पाहिलं गेलं की अजिंक्यच्या गोलंदाजीला धार आहे गोलंदाजीचा टप्पा मात्र अचूक पद्धतीचा आहे का ज्याप्रमाणे पाहिलं गेलं की पद्धतीची गोलंदाजी करतो फलंदाज कोणत्या माइंड सेट मध्ये असेल त्याच्या अपोजिट माइंड सेट मध्ये इथे मात्र अजिंक्य बॅटच्या वाट्या चेंडू कडा लागून चेंडू आता इकडे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चांगला प्रकारचा ट्रॅव्हल होते चेंडू पाहिलं गेलं तर चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण झालं एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केली धावसंख्या पुढे सरसावतीये धावसंख्या होतीये ती मात्र 14 धावसंख्या दुसरं षटक प्रगती पथकावर आहे दुसरं षटक प्रगती पथकावर म्हटलं गेलं तर अजिंक्य सुंदर गोलंदाजी करतोय प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी व्हेरिएशन करतोय आणि मात्र इथे मात्र नयनरूपी वादळ या मैदानामध्ये येऊ शकतं का बॅटच्या बाट्या जिथे कार्पेटच्या माध्यमातून चेंडू आता इकडे लॉंगऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला जिथे तोपर्यंत एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होते एक धाव म्हणजे धावसंख्या पुढे सरसावतीये धावसंख्या होतीये ती मात्र 15 धावसंख्या पाहिलं गेलं तर अजिंक्यनी अप्रतिमच ही गोलंदाजी केली पहिलं पॉवर प्ले म्हटलं गेलं तर शक्तीवर्धक खेळामध्ये धावसंख्या 2 खणखणी चौकाराच्या जोरावर उभारली होती ती 11 दुसरं षटक प्रगती पथकावर असताना मात्र एक कंजूस गोलंदाजी करतोय तो मात्र अजिंक्य ओ हो मात्र सुंदर पद्धतीचा काही चेंडू काहीच पाहिलं गेलं तर अखूट टप्प्याचा चेंडू होता संस्काराचा खेळण्याचा पूर्णपणे इरादा होता इरादा फसला मित्रांनो आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये 2 षटकाचा मात्र खेळ नक्कीच संपतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 15 धावसंख्या पाहिलं गेलं तर या मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी षटकारांची आतिषबाजी होऊ शकते परंतु ज्याप्रमाणे मुरावाडी संघ अगदी पूर्णपणे संत गतीने खेळत आहे एक पाहिलं गेलं तर नयनकडे पाहिलं 2 खणखणी चौकार नक्कीच आणली आहेत परंतु याच दरम्यान मात्र मोठे फटके खेळायला मिळतील का चांगल्या प्रकारची इथे षटकारांची आतिषबाजी होईल का सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन होईल का हे सर्व प्रश्नचिन्ह निर्माण नक्कीच असतील परंतु आता मात्र चेंडू कोणाकडे सोपवायचा कारण कशा प्रकारची निवी संघ या मैदानामध्ये हवी होतोय पहिलं षटक थोडंसं मागणं होतं परंतु दुसरं षटक अप्रतिम दर्जाचं एक चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं ते अजिंक्यने आणि धावसंख्या रोखून ठेवली फक्त 4 धावा खर्च करत एक विकेट मिळवला म्हणून इथे मात्र नयनकडे पूर्णपणे मदार आहे नयन काय आपल्या संघासाठी योगदान देऊ शकतं मोठे फटकेबाजी करू शकतो गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो मात्र अतिशकडे पाहिलं गेलं तर एक पूर्णपणे नजर आहे चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना पेश करू शकतो इथे मात्र एक अकुल टप्प्याचा चेंडू काहीसा एक लेंथ करण्याचा एक मलिंगा टाईप आपण पाहतो ते खरोखर आपल्याला ज्याप्रमाणे पाहायला गेलं तर श्रीलंकेचा मलिंगाची आठवण नक्कीच करून देईल मलिंगाची ऍक्शन देखील याच पद्धतीची होती हा धाव मात्र अवांतर धावसंख्येत एकडी नक्कीच भर पडली या धावने धावसंख्या पुढे सरसावतीये धावसंख्या होतीये ती मात्र 16
ओहो मात्र पुन्हा एकदा पंचांना नक्कीच हात फायलावे लागले. इथे मात्र पाहिलं गेलं तर चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा टाकण्याचा नक्कीच इरादा होता. इरादा नक्की फसला आणि मात्र गतिहीन गोलंदाजी नादामध्ये दिशाहीन गोलंदाजी झाली आणि मात्र धाव संख्येत मात्र एकनी भर पडली. धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या होती ती मात्र 17 धाव संख्या. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडला जाऊ शकतो का? इथे मात्र नयन सारख्या खंड्या फलंदाजाचा नक्कीच इथे विकेटचा पतंग होतोय. डीजे आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये इथे देखील पाहुण्यांचं स्वागत होतोय. तसेच आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच काहीतरी 2 षटकांचा खेळ नक्कीच संपलेला आहे. तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. चांगला प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र अवांतर धावसंख्येत एकनी भर पडली. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती मात्र 18 धावसंख्या. आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो मात्र अतिश कशा प्रकारची गोलंदाजी करेल सामना करतोय तो मात्र देवर्ष. इथे मात्र देवर्षला देखील मात्र परतावा लागतंय. काय गोलंदाजी करतोय अतिश. चांगल्या प्रकारची गोलंदाजी संख्येची पाहिली गेली. अजिंक्यची अतिश देखील त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. परंतु मुरावाडी संघाकडून काय अपेक्षा असतील, गावाला देखील अपेक्षा असतील, सर्व खेळाडूंना अपेक्षा असतील, परंतु अपेक्षाला मात्र खरं उतरण्याचं काम नक्कीच होत नाहीये. कारण की ज्याप्रमाणे या मुरावाडी यजमान संघ म्हटलं गेलं या मैदानाचा नक्कीच काहीतरी अनुभव असेल, परंतु तेवढा अनुभव मात्र कामी येत नाही. परंतु इथे मात्र फलंदाजी मार्कडे येतोय शशिकांत, जो आम्हाला स्कोर रिपोर्टच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. परंतु आज मात्र गेली कित्येक वर्ष तर मागे आपण पाहिलं गेलं तर शशिकांत एक धुवाधार फलंदाज होता. चांगल्या प्रकारचा गोलंदाजी करता एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स होता. परंतु भरपूर वर्षानंतर आज त्याला मैदानामध्ये पाहतोय. काहीतरी चमत्कार घडवू शकतो का? परंतु पाहिलं गेलं तर मुरावाडी संघाला मात्र धावांची नक्कीच गरज आहे. धावांचा डोंगर रत्न गरजेचं आहे. तरी ज्या मैदानामध्ये आपण चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली तर निवी संघाला काहीच मात देऊ शकतो. ओहो मात्र सुंदर पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. अतिश कडून मात्र वारंवार चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. पहिला चेंडू पाहिला गेला तर अवांतर धावसंख्येत नक्कीच सुरुवात केली होती. परंतु इथे मात्र कमबॅक कशा प्रकारचं करायचं हे नक्कीच आपल्याला अतिशला माहिती आहे. आणि याच दरम्यान मात्र धावसंख्या मात्र रोखण्याचं काम नक्कीच करतोय तो मात्र अतिश. 2 मिनिटं सर. आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा वेगळा टाकण्याचा एक ऑफ कटर मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे होता तो अतिशाचा. अतिश नक्कीच इथे मात्र विकेटचा पतंग होतोय. आणि मात्र सर विकेट का दरम्यान इथे मात्र देवसला देखील माघारी परतावा लागतोय. आणि इथे येतोय तो मात्र हजेरी लावून जातोय. मुरावाडी संघ काय मित्रांनो आपल्याला एक सुवर्ण संधी एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय तो मात्र प्रवीणजी तडकर साहेब यांच्याकडून. आणि तुम्हाला एक सोडण्याची सुवर्ण संधी दिली. संधीचं सोडं नक्कीच मित्रांनो जीवनात एखादी संधी येते आणि संधीचं सोडं करणं हे नक्कीच आपल्याला आपल्याकडे आवश्यक होतं. सचिनजी भोसले साहेब आपण ऐनगर संघाचे सदस्य आहेत ते त्यांनी आपण देखील इथे यावं आणि व्यासपीठावर यावं. सचिनजी भोसले साहेब आता इथे मात्र पाहुण्यांच्या समेत हा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. सामना इथे मात्र नक्कीच दमदार होणार. परंतु मुरावाडी संघ ज्याप्रमाणे पाहिलं गेलं तर ज्या एक फटकेबाजीमध्ये मागरत असलेला संघ, परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारचा धावांचा डोंगर रत्न यांच्याकडे इम्पॉसिबल होतोय. परंतु चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा अतिश मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी स्लोअर वर्ड करण्याचा प्रयत्न इरादा नक्कीच चांगल्या प्रकारचा यश मात्र संपादन करतोय. धावसंख्या होतीये ती मात्र 20 या धावसंख्या. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 20 धावा. आपण पाहतोय मैदानामध्ये एक रोमांचकारक सामना पाहायला मुरावाडी संघ थोडासा मात्र धीम्या गतीने चाललाय. हे मात्र शेवटचं षटक. आपण जर लहानपणी पाहिलं गेलं तर शेवटचं षटक म्हटलं जातं तर मात्र हाणामारीचं षटक. या षटकामागे किती धावसंख्या उभारता येतील त्या बघूया. आता मात्र शेवटचं षटक कोणाकडे सोपवायचं हा निवी संघ मात्र नक्कीच काहीतरी कोणाकडे सोपवेल. हा मात्र एक चांगला वेगवान गोलंदाज नक्कीच असेल.
परंतु धावसंख्या मात्र धीम्या गतीने चालली. 18 चेंडूचा खेळ नक्कीच झालाय. 18 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा मिळवल्यात. परंतु इथे या मैदानावर पाहायला गेलं तर 60-50 धावांचा डोंगर रत्न गरजेचा आहे. परंतु शशिकांत रूपी वादळ या मैदानामध्ये येऊ शकतं का आणि शशिकांत या मैदानामध्ये काहीतरी वेगळं समीकरण घडवू शकतं का बघूया. पुढचा सामना इथे मात्र शेवटचं षटक असणार आहे. ती मात्र गोलंदाजी मार्कडे असणार आहे. तो मात्र विघ्नेश. आपण पाहतोय शशिकांत. बॅटच्या पट्ट्यात चेंडू इकडे मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये. इथे मात्र कोणतीही चूक होणार नाही. ज्याप्रमाणे पाहिलं गेलं की बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आज पाहिलं गेलं तर मुरावाडी संघाकडून कोणाकडूनही झालेला नाही. त्याप्रमाणे नयननी फलंदाजी केली. नयननी मात्र 2 नक्कीच खणखणीत चौकार घेतले. याच दौरान मात्र मुरावाडी संघ पुढे अग्रेसर होतोय. परंतु इथे मात्र कोणताही खेळाडू चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकला नाही. इथे मात्र येतोय तो फलंदाज मात्र अगदी माघारी परततोय आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 20. 4थं षटक प्रगती पथकावर असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच होते निवीस संघाकडून. कोणती चांगल्या प्रकारची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल नाही. कारण की ज्यावेळी इथे मात्र गोलंदाजी मार्कडे विघ्नेश मात्र आपली धुवाधार गोलंदाजी. बॅटच्या पट्ट्यात चेंडू जातो इथे मात्र एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दिल मागे मोर रल बेलतील 4. इथे मात्र 6 धावांचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच अप्रतिम ते मात्र थांबवण्याचं नक्कीच काम केलं होतं. साहिल चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने शॉट फाईल लेगच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतोय. शॉट फाईल लेगच्या दिशेने नक्की क्षेत्ररक्षण तैनात होता. परंतु इथे मात्र इथे हातातून चेंडू निसटला आणि 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. पाहिलं गेलं तर साहिलने आपल्या संघात इथे मात्र टॉनिक दिलं आणि या 6 धावेने मात्र पुन्हा एकदा विघ्नेश. शॉर्ट पिच पद्धतीचा स्लोवर पण पद्धतीचा चेंडू तिकडे फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू आता इकडे त्यावेळेस होतोय. चेंडू सीमा रेषेलगत जातोय. 1 धाव तर घेतली. 2 धाव घेण्याचा पूर्णपणे इरादा फसा. इथे मात्र 3 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारतोय तो मात्र मुरावाडी संघ. आपण पाहायला गेलं तर साहिलच्या बॅट मधून एक 6 धावांचा मोठा फटका पाहायला मिळाला. त्या दरम्यान 4 धावा इथे धावून काढल्या गेल्या आहेत. या 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती मात्र 31. आपण पाहिलं गेलं की 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या होती ती मात्र 20 आणि 4थं षटक म्हटलं गेलं खणखणी षटकार साहिलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एक संघासाठी नक्कीच टॉनिक दिलंय ते 6 धावांचं आणि इथे मात्र फलंदाजी मार्कडे. सुंदर पद्धतीची गोलंदाजी कमबॅक करणं साहिलला इथे माहिती आहे. विघ्नेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. इथे चांगल्या प्रकारचा एक कमबॅक केला आणि एक पंचाकडे इथे मात्र इथे देखील पंच काय डॉट पद्धतीचा चेंडू एक सुवर हेलो हेलो थँक्यू डीजे थँक्यू. हेलो हेलो जय बजरंग क्रीडा मंडल मुरावाडी आयोजित
मुख्यमंत्री चषकाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेची खास शोभा वाढवण्यासाठी आपल्या रोहा शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे साहेब या साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर अगदी साहेबांनी या कमी कालावधीमध्ये या तालुक्यामध्ये एक ऍडव्होकेट म्हणून एक वेगळी छाप निर्माण केलेली आहे आणि एक समाजसेवेचा वारसा घेऊन या तालुक्यामध्ये सार्वजनिक कसा विकास करता येईल असं एक चांगलं कार्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये सातत्याने होत आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी खास आमच्या आग्रहाला निमंत्रण देऊन त्यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवलेले आहे तरी आमचे शिवसेनेचे नागोठा विभाग प्रमुख प्रवीणजी ताडकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी आपले लाडके तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे साहेब यांचा यथोचित सत्कार होत आहे. जोरदार टाळ्याने या ठिकाणी त्यांचं स्वागत होऊ द्या. मनोज कुमार शिंदे साहेब यांचं यथोचित सत्कार या ठिकाणी होत आहे. सोबत आपले उप तालुका प्रमुख मनोजजी खांडेकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी संदेशजी मोरे साहेब त्यांच्या मनोज कुमार शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन राईट हँड लेफ्ट हँड मनोज कुमार खांडेकर साहेब आणि संदेशजी मोरे यांचं या ठिकाणी यथोचित असं सन्मान करायचं आहे. मी प्रवीणजी ताडकर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो. अरुणजी चोगळे आणि नामदेवजी ताडकर संदेशजी मोरे यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी होत आहे. बैलगाडी हौशी प्रमुख मागा यांच्या सहकार्याने आपल्या तालुक्यामध्ये बैलगाडीच्या शर्यती झाल्या होत्या. त्याचप्रमाणे मेघाताई सावंत उपतालुका प्रमुख संघटक रोहा यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. मी प्रवीणजी ताडकर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मेघाताई सावंत मेघाताई सावंत यांचा जोरदार टाळ्याने स्वागत होऊ द्या. त्याचप्रमाणे सानिकाताई करंजे विभाग संघटिका भातसाई यांचा सुद्धा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सानिकाताई करंजे त्याचप्रमाणे पूजाताई विचारे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चनेरा यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सिद्धांत जी तुपकर साहेब भुतकर साहेब युवा सेना रोहा शहर प्रमुख यांचा सुद्धा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी निलेशजी साळवी आमचे युवा कार्यकर्ते
शिवसेनेचे त्यांना मी विनंती करतो त्यांनी आणि मंदारजी कोतवाल यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी भुतकर साहेबांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे लहूजी खेडेकर यांचा सुद्धा या ठिकाणी अरुणजी चोगले यांना विनंती करतो की लहूजी खेडेकर यांचा सत्कार करायचा आहे त्यांनी. त्याचप्रमाणे संतोषजी शेरेकर उर्फ रामाजी यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. मी नामदेवजी ताडकर यांना विनंती करतो. आकाशजी कौर साहेब शाखा प्रमुख यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. आकाशजी कौर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होत आहे. काय नाव? महेशजी शिंदे यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होत आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. महेशजी शिंदे. अनिलजी पोटपोडे यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. अनिलजी पोटपोडे यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी होत आहे. सचिनजी बामुगडे यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी आपला यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सचिनजी भोसले साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत होतोय. आपण पाहतोय ज्यांनी आपल्या वाणीतील सर्वांचं नक्कीच इथे स्वागत केलं, परंतु आज मात्र खरोखर त्यांना लाभलेले आपण पाहायला गेलं तर सचिनजी भोसले साहेब आणि सर्वांचा समेत इथे मात्र पाहतोय जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे, ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे, कर्तृत्वातून ओटी येती सहजपणे भाव मनाचे, शब्द सुमनाने स्वागत करूया सोहळ्यातील मान्यवरांचे. मनोजी साहेब इथे खरोखर आम्हाला देखील तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाचे चार लावलेत. तसेच इथे आम्हाला लाभलेले आम्हाला लाभलेले मनोजी कुमारजी शिंदे साहेब खरोखर तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाचे शिवसेना रोहा तालुका प्रमुख आम्हाला लाभलेले. तसेच संदीपजी मोरे साहेब त्यांनी सांगितलं की मनोजी खांडेकर साहेब आणि
संदेशजी मोरे साहेब त्यांचे डावे उजवे आहेत. खरोखर खरोखर आपण पाहायला गेलं तर तुम्ही इथे नसाल तर मनोज कुमार साहेब साहेबांना देखील अवघे तुम्ही असाल सोबत तर खरोखर हम साथ साथ है असं म्हणता येईल, ते कमी नाहीये. खरोखर सर तुम्ही दरवेळी इथे आता दरवेळी सगळ्यांना सभा हे करता, परंतु आमची एक इच्छा आहे की तुमचं 2 मिनिटं मनोगत नक्कीच व्यक्त करावं सर, आणि या भव्य दिव्य स्पर्धेबद्दल देखील तुम्ही थोडस आम्हाला सांगावं सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बुद्धीला मानाचा मुजरा करून आजचा हा क्रिकेट स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धा होत असलेला आजचा दिवस हा खरोखर आज शिवसैनिकांचा आनंदाचा दिवस आहे. कारण या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्ताने ठेवलेली ही स्पर्धा, क्रिकेटची स्पर्धा खरोखर या रोहा तालुक्यात मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस अगदी जोरात धूमधडाक्यात चालू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून आमचे कार्यकर्ते एक एक कार्यक्रमाचं उद्घाटन करत आता 3 वाजता मुरावाडीत पोहोचलेले आहेत. तर म्हणजे या कार्यक्रमाला उद्घाटनाला यायचं ठरवलं होतं, परंतु या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे मला थोडा उशिरा यावा लागला. माझा म्हणून जो उद्घाटनाचा जो काय भार होता माझा उपतालुका प्रमुख मनोज दादा खांडेकर याच्या खांद्यावर ठेवला आणि त्याला सांगितलं बाबा तू उद्घाटन करून घे. खरोखर या नागोठणा विभागात 2 कार्यकर्ते माझे चांगल्या तऱ्हेने काम करतायत पक्षाचा आणि पक्ष वाढवण्यासाठी पक्ष हितासाठी. दोन्ही कार्यकर्ते माझा मनोज दादा असू द्या किंवा प्रवीण दादा असू द्या,